गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी झालेली आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर बघा, आज मी सकाळी क्लबमध्ये आले आणि क्लबमध्ये आले आले आम्ही केलं वर्कआउट पूर्ण, कारण आपली वर्कआउट शिवाय तर सुरुवात होतच नाही दिवसाला. आणि आज ना मी वर्कआउटचा ड्रेसच नाही घातला. तर मला थोडं वेगळं प्लॅनिंग होता माझा, पण म्हटलं चला जायचं आहे बाहेर ते ठीक आहे, पण वर्कआउट केल्याशिवाय कुठलंही काम आपण करायचं नाही. आपल्या दिवसाची सुरुवात ही सकाळी वर्कआउटपासूनच होते. मग माझं जे काम होतं ते मी पूर्ण करून घरी आले आणि घरी आल्या आल्या मस्तपैकी न्यूट्रिशन आहे आपलं ते घेतलं. त्यानंतर बघा, आता इथं मी एनर्जी ड्रिंक घेत आहे आणि उन्हातून बाहेर आल्यानंतर खूप थकल्यासारखं होते. म्हटलं चला आता पहिले स्वतः चार्जिंग व्हावं आणि त्यानंतर लागूया आपण आपल्या कामाला. तर आज मला फ्रीजची क्लिनिंग करायची होती. खूप दिवस झाले विचार करत होती फ्रीज साफ करण्याचा, पण ते शक्य काही होत नव्हतं. म्हटलं चला आज तर मुहूर्त काढायचा म्हणजे काढायचा, आणि आज सुरुवात केली मी फ्रीज साफ करायला. तर आल्या आल्या तर पहिले स्वयंपाक वगैरे सर्व आवरून घेतलं, त्यानंतर फ्रीज साफ करायला घेतला. आणि आज होता नळाचा दिवस, म्हटलं चला कामात सर्व कामं करून घेऊया. आणि फ्रीज बघा किती गंदा झाला आहे, खूप दिवस झाले साफच नव्हता केला. त्यामुळे तर आज म्हणजे फ्रीज साफ करायला आज आपली चांगलीच कसरत होणार आहे. चांगलंच आपल्याला भरपूर काम करावं लागणार आहे. म्हटलं चला ठीक आहे असो, आणि कधी ना कधी तर आपल्याला हे फ्रीज साफ करायचा असतोच. मग काय होते चला म्हटलं त्या सर्व पार्ट काढून घेतले फ्रीजचे, आणि आता इथं क्लीन करून घेते सगळं फ्रीजमधले एक एक पार्ट मस्त घासून छान धुवून. आणि भरपूर पाणी होतं आज, नळाचा दिवस म्हटलं म्हणजे सगळं भरपूर असं पाणी असतं. तर मग म्हटलं चला छानपैकी आता घासून घ्या. सगळे आता फ्रीजचे पार्ट सर्व काढून एक एक करून मस्त असं आरामात घासून घेतलं, छान स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर सर्व प्यायचे भांडे वगैरे पण मला घासायचे होते प्यायचं पाणी भरायसाठी, ते पण मस्त घासघूस करून घेतले, सर्व क्लीन करून घेतले. आणि फ्रीजची अवस्था पाहू शकता तुम्ही. आणि आज फ्रीजची छान क्लिनिंग करायला काढली. म्हटलं मस्तपैकी आपण छान असा क्लीन करून घेऊ फ्रीज. इथं दिशाने आणलं होतं चॉकलेट सिरम, तर ते सांडलं आहे इथं. चला आता फ्रीज मस्त आपण साफ करू. दिवशी नळ येतात ना, त्या दिवशी मग अशा प्रकारे सगळं घर आपल्याला ते पाण्याची जी जागा आहे प्यायचं पाणी भरण्याची ती घासणं, भांडे घासणं, भरपूर अशी कामं पुरतात. मग म्हटलं चला आज नाहीतरी आपल्याला नळ येणार आहे तर सर्व कामं करायची आहे. परत इथलं धुणं वगैरे आपल्याला फरशी स्टाईल वगैरे धुवून घ्यायची आहे. आणि पाण्यामुळे ना इथे पाणी सांडते, त्यामुळे खूपच खराब झालेली आहे ही स्टाईल. तर मी सारखी घासत आहे म्हणून जरा बरी दिसते, याआधी तर खूपच खराब होती. आणि तिथे मला आता गव्हाची धान्याची कोठी पण भरून ठेवायची आहे, कारण आपल्या घरात जागा नसल्यामुळे जास्त घर खूप छोटं आहे आणि छोट्याशा घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. आता आपण घेतलेले आहेत गहू विकत, तर ते गहू भरण्यासाठी मी इथं जागा मोकळी केलेली आहे. तर बघा आता मग म्हटलं चला हे कामात काम फ्रीज पण साफ होऊन जाते. तर मग मी पाईप लावूनच आज फ्रीज मस्त धुवून घेतला. त्यानंतर चांगला छान सॉफ्ट अशा घासणीने घासून घेतला. आणि हे बघा एक एक पार्ट जे फ्रीजचे काढले होते ना, ते पण आता मी व्यवस्थित लावून घेते फ्रीजमध्ये. पूर्ण पार्ट व्यवस्थित जे घासून झाले होते, छान पुसून झाले होते, ते पण लावून घेतले. त्यानंतर माझी मदत करत आहे दिशाला बोलली की पोछा लाव म्हणून. फ्रीज धुतल्यामुळे ओलं आहे, तर दिशाला म्हटलं आता तू पोछा लावून घे. आणि आपला फ्रीज बघा छान असा मस्त धुवून झाल्यानंतर, स्वच्छ झाल्यानंतर असा क्लीन दिसत आहे. फ्रीज मस्तपैकी असं क्लीन झालेलं आहे. आता बाकी सामान राहिलंय लावायचं, नंतर लावतो. तर मग दुपारी जेवणं वगैरे झाले, सर्व कामं झाल्यावर दिवसभर पूर्ण आराम केला, कारण उन्हामुळे बाहेर निघणं काही शक्य होत नाही. मग आता संध्याकाळची वेळ आहे, म्हटलं चला आज मस्त केंद्रात जाऊन येऊया, कारण गुरुवार होता आज.
आणि मंदिरात जायला, केंद्रात जायला पण आज छान असं कारण होतं. मग माझ्यासोबत दिशा, केदार दोघं पण आले केंद्रामध्ये. आम्ही केंद्रात गेलो आणि गेल्या गेल्या औदुंबराला प्रदक्षिणा वगैरे घातली, स्वामींचं दर्शन घेतलं आणि गेल्या गेल्या बघा किती पॉझिटिव्ह वाटते ना, केंद्रामध्ये गेलं की खूप छान वाटते आणि मनाला अशी मस्त प्रसन्नता मिळते. आणि हा महिना खूप विशेष महिना आहे, पुरुषोत्तम मास आहे, त्यामुळे सर्व केंद्रामध्ये सेवेकरी पण खूप छान आनंदाने इथे आरतीला आले होते. तसे तर दर गुरुवारी इथे 12ही महिने संध्याकाळी 6:30ला आरती असते आणि मी आज पहिल्यांदाच आरतीला आली आहे. तर त्याचं कारणही असंच आहे. मस्त व्हिडिओ वगैरे आम्ही शूट केले, सर्वांनी छान व्हिडिओ वगैरे काढले आणि मस्त स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींना प्रार्थना केली की असाच प्रत्यक्षण आनंदात जाऊ म्हणून. आणि याच दादांनी सोबत पेढे पण आणले होते, कारण त्यांना 33 पेढे केंद्रामध्ये अर्पण करायचे होते. तर मग ते आम्ही अर्पण केले. त्यानंतर सर्वजण मस्त असं छानपैकी देवाचं दर्शन घेतलं. केंद्रामध्ये सर्व वातावरण पॉझिटिव्ह वातावरण आहे ते घेतलं. केंद्रात गेल्या गेल्या छान मस्त असं प्रसन्न वाटत होतं ना. बघा, हे आता जुनं केंद्र आहे आणि जे आपण सुरुवातीला दाखवलं ते नवीन आहे. त्यानंतर काही व्हिडिओ मग कंटिन्यू केला नाही घरी आल्यानंतर. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसचा. आज सकाळी सकाळी छान असं मस्त म्हटलं चला आज गौरक्षणमध्ये जाऊया गाईंचं दर्शन घेण्यासाठी, कारण आता अधिक महिना सुरू आहे तर गाईचं खूप महत्त्व आहे. बरेचसे लोक इथे गाईला बऱ्याच काही गोष्टी दान करतात. अनारसे, धोंडे, जसं धोंड्याचा महिना म्हटलं आहे तर 33च्या संख्येमध्ये धोंडे वगैरे असं बऱ्याच गोष्टी दान करतात. तर मग मी आज फक्त दर्शनच घ्यायला आली होती. म्हटलं चला आज निदान आपण दर्शन तरी घेऊ, गाईंचं इकडे आलेलोच आहे. तर मस्तपैकी देवीच्या, अंबादेवीच्या मंदिराचं कळसाचं पण दर्शन तुम्हाला करवलं आहे, करून दिलं. यामध्ये कसं आहे, आतमध्ये आपल्याला व्हिडिओची म्हणजे शूटिंग घ्यायची हे नाही आहे. आणि बघा इथं गोरक्षणमध्ये किती छान हे पूर्ण तराजू वगैरे आहे, गाईच्या शेणाने सारवलेलं आहे, खूप सुंदर. मग हे कृष्णाचं एक छान असं छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या भोवती बघा कशा मस्त गायी बांधल्या होत्या. तर त्या गायींचं दर्शन घेतलं, सर्व गाईला प्रदक्षिणा घातल्या. कसं आहे, आता इथे आपण जेव्हा गोल गोल फिरतो ना तेव्हा गाईचे प्रदक्षिणासुद्धा आपल्या पूर्ण होऊन जातात. म्हणजे एक गाईला प्रदक्षिणा घालण्याला पण खूप ना महत्त्व असते. तर मग गाईचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली आणि मग इकडे तिकडे थोडासा फेरफटका वगैरे मारून घेते. म्हटलं चला आता छान आज पहिल्यांदाच आलो आहे आपण गौरक्षणमध्ये, तर फेरफटका मारून घेऊ. आणि मला गोमित्र वगैरे पण घ्यायचं होतं, त्या सर्व गोष्टी मी खरेदी केल्या. आणि थोडंसं बघा छान मस्त गाईचं दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर सर्व कामं वगैरे आटोपले. त्यानंतर हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. तर बघा आता संध्याकाळी खूप गरम होत होतं, अगदी असं कारण उष्णता खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे खूपच गरम होत आहे, किती ऊन तापत आहे, तापमान खूप वाढलेलं आहे सध्याच्या याच्यामध्ये. तर मग म्हटलं चला छान थंड काहीतरी खावं म्हटलं. आणि बाहेर जायची तर इच्छा अजिबातच होत नाही, बाहेर जाऊशा वाटत नाही उन्हामुळे. संध्याकाळी झाली तरी गरम होते बाहेर निघालं तर. मग छान असं पार्सल बोलवलं, आईस्क्रीम बोलवली आम्ही पार्सल. तर सर्वांनी मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केली, थंड आईस्क्रीम वगैरे खाऊन राहिलेले आहे. हे काय थंड पाहिजे म्हटलं चला आता सर्वजण मस्त आईस्क्रीम पार्टी करूया घरी. तर दिशानं पार्सल वगैरे बोलवलं, खोललं आणि मग आम्ही सर्वांनी छान अशी आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि आज ना जेवण करायला फक्त दिशा आणि मम्मी दोघीच जेवण करणार होते. आम्ही आईस्क्रीम खाल्ली तर आम्हाला काही जेवायची इच्छाच नव्हती. मग मम्मी आणि दिशा बोलली की आम्ही छान असं जेवण आईस्क्रीम बोलवतो म्हणून बाहेरून. त्यांना बाहेर बेसन भाकर खायची होती, तर ही पण बेसन भाकर पण खूप टेस्टी होती. त्यांनी पार्सल बोलवलं, जेवण वगैरे केलं, बेसन भाकर, आईस्क्रीम की खुशबू कळी पण आलेली होती, ते पण खूप छान होती. म्हटलं चला आता सर्वजण, मी पण एक एक घास असा टेस्ट करून बघितला मला, कारण जेवण वगैरे करायचं नव्हतं संध्याकाळी. तर मस्तपैकी अशी आमची आईस्क्रीम पार्टी झाली. त्यानंतर यांचं चालू आहे जेवण मस्तपैकी. चला आता तर इथेच मग आता आजच्या व्हिडिओचा मी एंड करते. परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. या सर्वांनी मस्तपैकी बेसन भाकर आणि खिचडी जेवायला एन्जॉय करू आपण बेसन भाकर व्हिडिओद्वारे.
पोटात सागर नाही वरती ना आजीला मोठं टाकायला लागत होतं. आपण ते 10,000 ml चं आहे. 1600 19